मोडला का वहिनी फांटा? जरा दमानं तोडायचे असते हो. बघा ते केवढा फांटा मोडला. बाया असं करतात. मी देवपूजा केली, माझी सगळं झालं. मी 4 फुलं घेतले, देवाला ठेवले. आता त्या वहिनीनं फुलं न्यायला आल्या त्या आणि एवढा मोठा फांटा मोडला. हाताला येईनच फुलं. बरं कशाला न्यायची एवढी फुलं? की झाली 2-4 बस झाली देवाला वाहायला. पण नाही, बाया तसं नाहीत करणार. जेवढे झाडाला आहे तेवढे नेणार. मी तर काल काय केलं माहिती का? मला पूजा करायची होती, माझ्या देवाला एक फुल नाही भेटलं मला वाहायला. सगळे फुलं उठायच्या आधीच तोडून न्यायला का? तर आपण सकाळी उठून समजा पूजा करून फुलं सकाळीच उठायचं, दुसऱ्याच्या दारातली फुलं तोडायचे, देवाला वाहायचे, चोरून न्यायचे. फांटे एवढाले असे तोडायचे. लहान लेकरासारखं माणूस जपते त्या झाडाला. जपते का नाही तुम्हीच सांगा. आणि खरंच ती चोरून नेलेली फुलं देवाला रुजू येत का बरं? देव पावल तशानं. जे माणूस दारामध्ये झाड लावते तर त्यालाही काय असते, अपेक्षा असतात की आपणही आपल्या देवाला न्या ना तुम्ही 4-4 न्या ना. त्या झाडाला काही ठेवा ना. एक फूल झाडाला ठेवणार नाही का? ज्या बाईनं झाड लावलं त्या बाईच्या दारात झाड आहे बाई, त्या बाईलाही लागतील 2-4 फुलं वाहायला. काही नाही, विचारच करत नाही. आता सकाळीच उठते. आता तर हे काय नाही, नवरात्रामध्ये तर बाई 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 असा एक फूल दिसणार नाही झाडाला. सकाळी 4लाच उठते, आता 3लाच उठते. आता यायला झोपा कशा येत नाहीत आणि काय नाही तर काय नाही. 3लाच उठून जे पळत येतात त्या अष्टपूजा देवीला जायला. याच्या झाडाची फुलं उरपून नेते आणि त्याच्या झाडाची उरपून नेते आणि व्यवस्थित तोडणार नाही तर फांटा तुटायला आहे का काय व्हायले त्या झाडाचं का काय नाही. काही नाही. घ्यायचं आणि पळायचं, घ्यायचं आणि पळायचं. असं नसते देव पावत. तुम्ही 4 त्या बाईला ठेवा, 4 तुम्ही न्या. आहे ना, फुलाचं झाड कशासाठी असते? देवाला फुलं व्हायसाठीच असते. इतके मग एवढ्याला कॅरीबॅगी बरोबर एक फुल म्हणजे झाडाला म्हणजे फुल राहतच नाही. त्या दिवशी मी 70 रुपयाचं झाड आणलं, एवढी कुंडी आणली 30 रुपयाची. 70 रुपयाचं झाड आणलं, ते झाड लावलं. तिकडून कॉलेजकडून जाऊन माती आणली. 2-4 दिवस त्या झाडाला छान असं लागलं होतं, मस्त झाड लागलं होतं ते. बाई ती कुंडीच नेली एक दिवशी कोणी उचलून. सकाळी उठले, झाडून घ्यायला लागले, झाडून घेताना पाहिले तर ती कुंडीच नाही तिथं. मला सांगा मग हे असं असते का? दारात म्हणजे काय असं ठेवायचं लाग नाही, झाड लावायचा लाग नाही. मी तुम्हाला दाखवते, मी पानाचं झाड लावलं. पानाच्या झाडाला एक पण पान नाही, नुसती त्या पानाच्या झाडाची काडी दिसायला लागली.